नमस्कार सर्वांना, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एक प्लेन अशी जुनी साडी घेतलेली आहे, त्याचा उपयोग करत आहे. आणि एक बेडशीट घेतली आहे जुनं बघा अस्तर मध्ये टाकण्यासाठी. आणि इथं बघा माझ्याकडे छोटे तुकडे आहेत कापडाचे असे. यात मला मी कट करून दाखवते. आपल्याला छोटे छोटे पीस तयार करायचे आहे. तुम्ही बघू शकता असे 5 इंचाचे बघा. असे 5-5 इंचाचे आपल्याला तुकडे कट करायचे आहेत. इथे बघा मी असे एक ठेवून घेतलेले आहे. तुकडे कट करून घेतले आहे. या ठिकाणी बघा असे 5-5 इंचाचे असे 12 पीस बघा कट करून घेतलेले आहेत. याकडून एक त्या साईडने आणि एक या साईडने असे करून ना कट करून घेतलेले आहेत. या ठिकाणी बघा आपल्याला ना उंचीला 15 इंच असं एक पीस घ्यायचा आहे आणि रुंदीला सुद्धा 15 इंच घेऊ आपण. बघा असं खुणा करून घेऊ. आपल्याला बघा 2 पीस कट करायचे आहे. सेम आता या पद्धतीने आपण दुसरा पण कट करून घेऊ. बघा इथं बघितलं तिकडे दुसरा पण कट झाला. आपल्याला आता सेम पद्धतीने अस्तर कट करायचं आहे साडीचं. साडीचं कापड कट करून घ्यायचं आहे. बघू शकते आता इथं बघा आपला अस्तर ते सगळं कट झालेलं आहे. हे पीस आता आपल्याला काय करायचं आहे, एकाला एक जॉईंट करून घ्यायचे आहेत. आता हे जॉईंट करते आणि तुम्हाला दाखवते मी. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले दोन्ही पण पीस बघा असे रेडी झालेले आहे. तर आपल्याला कसं एकचा एक पीस घ्यायचा आहे आणि हा एक पीस घ्यायचा आहे. हे बघा कडेकडे ना शिलाई मारून घ्यायचं असं. कडेकडे शिलाई मारून घ्यायची आहेत आपल्याला. बघा हा पीस सेंटरला ठेवायचा आहे मध्यभागी. याला सगळं कसं आपल्याला बघा असं ठेवायचं. हा सुद्धा पीस सेंटरला ठेवायचा आणि याच्या सुद्धा असे कडेकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर तुम्हाला दाखवते शिलाई वगैरे मारून. आणि जे एक्स्ट्राच आहेत ना साडीचं फॅब्रिक ते आपण कट करून टाकायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले दोन्ही पण पीस बघा असे रेडी करून घेतले बघा, जॉईंट करून असे. आपल्याला काय करायचं आहे, टेप घ्यायचा आहे
टेपने आपल्याला मोजायचं आहे बघा असं. मग इथं 43 इंच येतं. आता 43 इंच आपण काय करायचं आहे, एक बेडशीटची पट्टी काढायची आहे. इथं बघा 5 इंच घेऊ आपण, अशी 5 इंचची घेऊ एक पट्टी. इथून मोजायचं आहे आपल्याला 43 इंच. इथे बघा 43 इंच. आता आपण सारखं पकडून ना कट करून घ्यायचं आहे ते. मग इथे घडी घालून घेते मी. आता इथं अशी मध्ये पट्टी काढू आपण चांगली सरळ रेषेमध्ये. बघा पट्टी झाली काढू आपण. आता आपण साडीची काढू. आता याला सुद्धा बघा आपल्याला अशी कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे. अशी कडेकडे अशी शिलाई मारून घेऊ. आता या ठिकाणी बघा आपली पट्टी सुद्धा रेडी झाली आहे. आता आपण पायपिंग साठी थोडंसं बघा इथं वरती एक पट्ट्या कट करून घ्यायच्या. छोट्याशा पायपिंग साठी फक्त बघा असे. आणि याला सुद्धा एक पट्टी कट करून घ्यायची अशी. हे बघा अशी पट्टी पकडून अशी याला अशी करून घ्यायची, फोल्ड करून घ्यायची. नंतर आपण करायचं आहे हे असं पकडायचं, इथं ठेवून ना असं व्यवस्थित पकडायचं आणि इथं कडेकडेने शिलाई मारून घ्यायची बघा अशी. तर तुम्हाला दाखवते पण मी.
तर तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली बघा शॉपिंग बॅग तयार झाली आहे, खूप मोठी अशी बाजार वगैरे आणण्यासाठी आणि खूप छान दिसत आहे बघा. आपण हे पीस आहेत ना शोसाठीच लागले बघा थोडे तुकडे. आणि साडीचा पण असा उपयोग झाला, प्लेन साडी होती आणि आतमधून एकदम पातळसारखी बेडशीट लावली आहे तुम्ही बघू शकता. तुमच्याकडे अस्तर तर अस्तर पण टाकू शकता आणि याच्यामध्ये गोणी पण टाकू शकता बघा तुम्ही फॉर्मच्या ऐवजी. किती सुंदर अशी बघा शॉपिंग बॅग तयार झाली आहे, खूप मोठी आहे आणि टिकाऊ पण आहे. याच्यात डबल डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि आतमधून पायपिंग करून घ्यायची आहेत. आपल्याला व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून तुम्हाला आज दाखवला. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. धन्यवाद.